नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार मित्रांनो, मी संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील आंबिलोळ येथे आपण बघू शकतात राजेश आजी महाविद्यालयाचे इथून जवळपास 100% दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 100% लागलेला आहे. आणि आपल्यासोबत आहे ओम पुणे, सायन्समधून 85% मार्क मिळवले आणि विषय म्हणजे कॉलेजपासून 1 नंबर आलेला आहे कॉलेजमधून. पण काय सांगाल? हे कॉलेज खूप छान आहे. टीचर लोक पण एकदम सपोर्टिव्ह आहे. टेस्ट वगैरे एकदम टाईम टू टाईम झाल्या, त्याचा एक्झाममध्ये पण उपयोग झाला आणि गायडन्स पण एकदम प्रॉपर भेटला टीचर लोकांचा. काय सांगशील याच्यामध्ये तुला कोणाची मदत झाली सगळ्यात? टीचर लोक सगळ्या सब्जेक्टचे चांगलेच आहे. त्यांनी टाईम टू टाईम गायडन्स दिला, अजून सांगितलं प्रॉपर हे, आणि लेक्चर सगळे एकदम छान झाले आणि टेस्ट वगैरेनी पण हेल्प झाली बोर्डमध्ये. वाणिज्य शाखेमध्ये फर्स्ट आलेला विद्यार्थी, काय सांगतील? ते खूप चांगलं वाटतं. अजून टेस्ट सिरीजचा अजून खूप फायदा झाला. टीचर्सचा गायडन्समुळे एवढे मार्क्स भेटू शकले मला. अजून लेक्चर्स पण रेग्युलर अटेंड केले होते, त्याच्यामुळे झालं. अजून सोबत आहे कॉलेजमध्ये 80% मार्क पडलेली कस्तुरी ढोकणे दिली, काय सांगेल? बोल ना. मला 80% पडल्याबद्दल खूप आनंद आहे. सगळ्या टीचर्सनी, सगळ्या स्टाफनी खूप चांगली हेल्प केली आहे. खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आहे. इथले लेक्चर्स आणि ब्रिलियन्स खूप जास्त इफेक्टिव्ह होत्या. तर मला सगळ्यांना थँक्यू असं म्हणा वाटतं आहे. धन्यवाद. काय सांगेल? म्हणजे टीचर्स खूप चांगले वेगवेगळे आमचे लेक्चर्स झाले आणि पेपरसुद्धा घेतले, त्याच्यामुळे आपण बघू शकतो राजेश आजी दरवर्षी ही परंपरा कायम ठेवलेली आहे. आणि आपल्यासोबत आहे संचालक, काय सांगायचं? यामध्ये आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं विशेष म्हणजे त्यांचा परिश्रम आणि ते जे काही वर्षभर सराव परीक्षांच्या माध्यमातून प्रयत्न करतात. आमचा सगळा जो स्टाफ आहे तो जो काही या विद्यार्थ्यांवर मेहनत घेतो, विज्ञानाचा असेल, कला शाखेचा असेल, वाणिज्य शाखेचा असेल, या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामधून हे यश त्यांनी सगळ्यांनी संपादित केलेलं आहे. सगळं आमच्या टीम राजेश आजीचं हे सगळं यश आहे. त्या टीममध्ये सगळेच विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षक, इतर कर्मचारी सगळेच आहेत. त्या सगळ्यांचंच हे यश आहे. काय सांगायचं? आमच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी केलेले अथक परिश्रम, सर्व शिक्षकांनी घेतलेल्या नियोजनबद्धता शिका, वेगवेगळ्या सराव परीक्षा
आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना परीक्षा प्रश्न सोडवत असताना प्रश्नपत्रिका सोडवत असताना येणारे डाऊट्स यावरती आम्ही सार्वत्रिकरित्या सर्वांनी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत गेलो. एखाद्या विद्यार्थ्याचं त्याला जर पहिल्या परीक्षेमध्ये कमी मार्क्स असतील तर त्याला कमी मार्क्स कुठं पडले, त्याच्यामध्ये लिखाणामध्ये कोणत्या त्रुटी आहेत त्या कशा दूर केल्या पाहिजेत, लिखाणाचा सराव कशा पद्धतीने केला पाहिजे यावरती विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केलं. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वैयक्तिक समस्या समजून आम्ही मार्गदर्शन केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना सालाबादाप्रमाणे याही वर्षी चांगलं यश मिळालं असं मला वाटतं. आपण बघू शकतात राजेशहाजी कॉलेजमध्ये फर्स्ट आलेला ओम पुणे यांची मम्मी आपल्यासोबत आहे. काय सांगाल? कॉलेजचं खूप कोऑपरेटिव्ह आहे स्टाफ वगैरे सगळं, आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सगळे अपडेट्स दिले आणि मुलांनाही खूप छान मदत केली. त्यांनी प्रॅक्टिकल्स वगैरे सगळं छान झालं, त्याच्यामुळे मुलांना छान टार्गेट. पवार सर काय सांगाल? बघा, आता जे विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले, खरं तर यामध्ये विद्यार्थ्यांचं परिश्रम महत्त्वाचं आहे. वर्षभरामध्ये जे काय आम्ही विद्यार्थ्यांकडून जे टेस्ट करून घेतल्या किंवा ज्या परीक्षा विभागाच्या शिक्षण विभागाच्या जे काही शिक्षण समृद्धी परीक्षा होत्या त्या परीक्षा सगळ्या आमची संपूर्ण पार पाडून घेतल्या. विद्यार्थ्यांकडून ते सर्व सोडून घेतलं आणि विद्यार्थ्यांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचं सहकार्य असल्यामुळे या ठिकाणी आमचे जे काही सर्व जे शिक्षक वृंद आहेत त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडून सर्व वेळोवेळी सगळ्या गोष्टी करून घेतल्या. त्यामुळे हे सर्व घवघवीत असं यश मिळालेलं आहे. आपण बघू शकता जवळपास दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजेशहाजी विद्यालयानं यशी परंपरा कायम ठेवलेली आहे. या सर्व विद्यार्थ्याला सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा, कॉलेजला पण शुभेच्छा. अशाच विविध अपडेट जाणून घ्यायसाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल, संभाजीनगर DP. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.